धापेवाडा सावनेर कडमेश्वर रोड येथे आले आहोत. तर इथे काही आपण शेतकऱ्यांशी त्यांची काही समस्या आहेत ते जाणून घेऊयात. दादा, तुमचं नाव काय आहे? माझे मधुकर भाई. तर तुम्हाला इथे कशासाठी तुम्ही इथे हे करत आहे, अतिक्रमण झालेलं आहे असं तुम्ही सांगत आहे? ही शेती म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासून ही शेती आहे आमचीवाली. आणि हे पूर कायद्यातली म्हणजे कसं आमचं पुरं एकत्रित शेती होती. ह्या बाईने जेव्हा दाक्षिणबाईने जे रंजना वाघारकर हिने घेतली तेव्हा हिनं 20 वर्षा आधी घेतली, पण हिनं मोजून नाही घेतली. आणि मोजून नाही घेतली ना आता ते म्हणते का आमची थोडी जागा इकडे येऊन आली आणि पूर्व तिथं आमचा धाबा पाडला. आणि धाबा पाडला, पण आम्हाला साहेबांनी सांगितलं का बा तुम्ही मोजणी करून घ्या. आम्ही मोजणी टाकली, पण ते थांबायला तयार नाही. आणि भरल्या मालामध्ये तिनं कंपाऊंड टाकून बॉन्सर गुंडे बदमाश हे सगळं बोलावून हे सगळं कार्यस्थान करून राहिली आहे. तर हे तुमची शेती आहे ती किती वर्षापासून आहे? हे कमीत कमी आमचे 100-125 वर्षापासून आहे. तर तुमचं काय मत आहे की हे अतिक्रमण त्यांनी केलं असं मन आहे का तुमचं? हो, त्याने केलेलं आहे. तिला 1.25 एकर शेती विकलेली आहे. म्हणजे आमच्या कुटुंबातून 3 हिस्से विकलेले आहे. पण ते म्हणते का 8.5 एकरची रजिस्ट्री माझ्याकडे आहे. ह्या आम्हाला काही माहिती नाही तिनं किती घेतली का घेतली. फक्त आमचं जेवढं आहे तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि वरून जेव्हा आम्ही काही कारवाई करतो किंवा कंपाऊंड याच्या आधी तोडायला गेलो तर आमचं ट्रॅक्टर आमचे माणसं सगळे आमच्या कुटुंबाला पोलीसवाल्याने अंदर केलं, टॉर्चर केलं. पण पोलीस प्रशासन काहीच त्याच्यावर देखील अंदाजे करून राहिले आहे. आणि तहसीलदाराला पण आम्ही लेटर दिलेलं आहे, पण ते पण काही कारवाई करायला तयार नाही आहे. आणि याच्यावरती म्हणजे कसा माझा भाऊ जो आहे त्यांना हे जी शेती घेतली त्याच्यापासून त्याला पण असंच व्याजाने पैसे देऊ टॉर्चर करू ही शेती हडपलेली आहे. 2011मध्ये माझ्या भावानं आत्महत्या केली आहे. आणि जो माझा चुलत भाऊ आहे किशोर धनराजी वाकडे त्याला पण 14मध्ये त्यानं तशीच आत्महत्या केली आहे. त्याला बी तसंच टॉर्चर करू केलेलं आहे. आणि हे जे काल 13 तारखेला हे पाळलेलं आहे हे बी गुंडे आणून बदमाशा GCP लावून हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आहे. आम्हाला काही नाही, याची भरपाई करून द्यावं, आमची हद्द आम्हाला कायम करून द्यावं तहसीलदार. अगर नोटीस न देता कारण जमीन त्यांनी खरेदी केली वागरेकडनी, तर त्यावेळेस हा तुमचा एकत्रित सातबारा होता. हो, मग एकत्रित सातबारा असताना जेव्हा विक्री झाली त्या विक्री संदर्भात तुमचे कुठे सह्या वगैरे नाही घेतल्या का? कारण कसं आहे कारण विदाऊट सिग्नेचर किंवा विदाऊट काम तिथले जे कोणी भागधारक आहे त्या भागधारकाच्या स्वाक्षरीशिवाय तर रजिस्ट्री होत नाही ना. नाही, आमच्या सह्या नाही घेतल्या. मग तुमचं काय म्हणणं हे रजिस्ट्री बोगस आहे? हो, आम्हाला माहित पण नाही झालं 2-4 वर्ष हे सगळं लपून आम्हाला माहित पण नाही झालं. काही त्या बाईनं शेती घेतली आणि विकली आम्हाला हे पण माहित नाही होतं. मला काही दिवसांनी आम्हाला माहीत झालं की रामराव वाकड्यांनी शेती विकली आहे. आणि ते किती विकली काय विकली हे नाही माहीत होतं आम्हाला. आता जे काही झालं आहे ते आमचं नुकसान त्या बाईनं नोटीस न देता हे माझ्या मुलांचं सगळं पाडलेलं आहे. दाबा सगळं सामानासहित पंखे हे ते सगळं सामानासहित पाडले. आजोबा पंजोबाची जमीन आहे आणि जेव्हा ही जमीन विकण्यात आली त्यावेळेस आम्हाला कोणती पूर्वसूचना किंवा आमची स्वाक्षरी घेण्यात आली नाही. आणि या जमिनीचा व्यवहार आम्हाला नकळत करण्यात आला. त्यामुळे जे संबंधित रजिस्ट्रार आहे आणि भूमापनचे अधिकारी आहे यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. आणि या सगळ्या संबंधित प्रकरणाची कठोर चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी. आणि ही जर मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही तहसील कार्यासमोर आंदोलन करू.